महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता जुलैच्या पगारात देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता जुलैच्या पगारात देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राइब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस। 12 जुलै 2024 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि दिनांक 1 जुलै 2023 रोजी ध्येय असलेल्या 7वा वेतन आयोग थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय 20/6/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असा नमूद करण्यात आले होते। माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7वा वेतन आयोग 5वा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे। जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा सर्व अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले होते। माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7वा वेतन आयोग 5वा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे। 7वा वेतन आयोग 5वा हप्ता सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या 42% अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसहाय्य 2024 प्रकरण 34 अर्थ 3/1/4/2024 नुसार वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै 2024चे वेतन 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता व काही कारणास्तव राहिलेले 1, 2, 3, 4 चौथा हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशीर्षकामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै 2024चे वेतन 7वा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणार आहे। आता कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे। परिपत्रक पाहूया 11 जुलै 2024चे। संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण 11 जुलै 2024चे महत्त्वपूर्ण परिपत्रक 7वा वेतन आयोगाचा 5वा हप्ता माहे जुलैच्या वेतनासोबत देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण सूचनापूर्ण बघितलेलं आहे। सदर पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळी सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हे परिपत्रक आपण डाउनलोड करू शकता।